Good morning, friends. Today we are going to discuss about the reactions of pyridine, that the electrophilic substitution reaction of pyridine. काल आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ पायरिडीनचं मेकॅनिझम बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत की त्याच मेकॅनिझमनं जे वेगवेगळे रिॲक्शन कशा होतात पायरिडीनचं. जेव्हा पायरिडीन वेगवेगळ्या रिएजंट सोबत रिॲक्ट होतो तेव्हा ते रिॲक्शन कसा देतो तर ते आपण बघणार आहोत. तर ते आपण वन बाय वन बघू. दॅट द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन पायरिडीन. काल सांगितलं होतं मी तुम्हाला की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पायरिडीनमध्ये प्रिफरन्सली थ्री पोझिशनला थ्री पोझिशनला होते रादर दॅन C2 अँड C4 पोझिशन. सेकंड अँड फोर्थ पोझिशनच्या कंपॅरिझनमध्ये थर्ड पोझिशनला फेवरेबल आहे जी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. याचं रिझन पण सांगितलं होतं मी की C3 थर्ड पोझिशनला जेव्हा त्याचा इंटरमिजिएट फॉर्म होतो तो मोर स्टेबल असतो. त्याच्यामध्ये जो नायट्रोजन असतो इंटरमिजिएटमधला त्याच्यावर त्याचा ऑक्टेट कंप्लीट असते, तो कोणत्याही सेक्स्टेटमध्ये नसतो, म्हणून त्याचे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे ते स्टेबल असतात. म्हणून प्रिफरन्सली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कोणत्या पोझिशनला होते C3 म्हणजे थर्ड पोझिशनला रादर दॅन C2 अँड C4. C2 अँड C4 मध्ये का होत नाही की याचं रिझन असं प्रिफरन्सली का होत नाही की त्याचा जो रेझोनेटिंग स्ट्रक्चर इंटरमिजिएट फॉर्म होतो त्याच्यामध्ये जो नायट्रोजन आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतात, म्हणजे त्याचा सेक्स्टेट मध्ये असतो तो, आणि सेक्स्टेटमध्ये असल्यावर तो अनस्टेबल असतो, स्टेबल नसते, त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर हे अनस्टेबल असतात. म्हणून जनरली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पायरिडीनमध्ये हे थर्ड पोझिशनला होते. ओके, तर आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत की नायट्रेशन. फर्स्ट ऑफ ऑल द नायट्रेशन. आता नायट्रेशन, फॉर नायट्रेशन पर्पज डिफरंट नायट्रेटिंग एजंट इज यूज. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, ऑल्सो नायट्रेटिंग मिक्सचर कॅन बी यूज फॉर नायट्रेशन. KNO3 दॅट पोटॅशियम नायट्रेट ऑल्सो यूज इन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 फॉर नायट्रेशन. वेगवेगळ्या प्रकारचे रिएजंट हे नायट्रेशनसाठी यूज केले जाते. त्याच्यापैकी तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे KNO3 इन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता जेव्हा पायरिडीन रिॲक्ट होतो थर्ड पोझिशन तर त्याचं नायट्रेशन KNO3 इन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता मी पहिलेही म्हटलं होतं, काल पण म्हटलं होतं की रिॲक्शन ही नॉर्मल कंडिशनला होत नाही, की या रिॲक्शन होण्यासाठी व्हिगरस कंडिशन लागते, म्हणजे टेम्परेचर वगैरे हाय लागते. याच्यामध्ये 350 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर यूज केलेलं आहे. जनरली व्हिगरस कंडिशनला होते. नॉर्मल कंडिशनला का होत नाही याचंही रिझन सांगितलं होतं का की जो पायरिडीन आहे त्याच्यामध्ये जो हेटेरो ॲटम आहे नायट्रोजन तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह असल्यामुळे रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करतो. म्हणून नॉर्मल कंडिशनला जो इलेक्ट्रोफाईल आहे, इलेक्ट्रोफाईल जनरली कसे असतात, वीक स्ट्रॉंग असतात. काही इलेक्ट्रोफाईल वीक फॉर्म होतात, काही स्ट्रॉंग असतात. बट हा न्यूक्लियोफिलिक कॅरेक्टर याचा कमी होऊन जाते. कशामुळे? नायट्रोजनमुळे, जो स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढतो. मग तो इझिली इलेक्ट्रॉन एवढंही इझिली देणार नाही नॉर्मल कंडिशनला. बट जर व्हिगरस कंडिशन यूज केली तर तो इलेक्ट्रॉन इलेक्ट्रोफाईल सोबत रिॲक्ट होईल. आता नायट्रेशनमध्ये KNO3 पोटॅशियम नायट्रेट अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज केलेला आहे. याच्यापासनं नायट्रोनियम आयन ॲज अ इलेक्ट्रोफाईल तयार होतो. H2SO4 पण काय HNO3 पण यूज करू शकता तुम्ही, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 दॅट इज नायट्रेटिंग मिक्सचर. KNO3 दिला आहे तुमच्या सिलेबसला. तर या मिक्सचरपासनं नायट्रोनियम आयन ॲज अ इलेक्ट्रोफाईल तयार होतो. कसा? असा नायट्रोनियम आयन NO2 पॉझिटिव्ह. मग तो नायट्रोनियम आयन सोबत, त्या नायट्रोनियम आयन सोबत हा पायरिडीन हा इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन मध्ये जातो आणि
काल म्हटल्याप्रमाणे जे 3 स्ट्रक्चर आहे रेझोनेटिंग स्ट्रक्चर तसं फॉर्म करतो आणि फायनली प्रॉडक्ट फॉर्म करतो डिप्रोटोनेशन होऊन. अशा प्रकारे ही रिॲक्शन होते. याच्यामध्ये बघा ॲक्च्युली मी कालही म्हटलं होतं थर्ड पोझिशनला नायट्रोनियम आयन कोणत्या NO2 ग्रुप कोणत्या पोझिशनला लावायचा, प्रिफरन्सली थर्ड NO2 दॅट 3-nitropyridine or beta nitropyridine also called as beta with respect to nitrogen. this is alpha, this is beta असंही म्हणू शकतो, किंवा याला 1 याला 2 याला 3 पोझिशन, हा 4th 5th आणि 6 अशा प्रकारे 3-nitropyridine हा तुमचा प्रॉडक्ट मिळतो कशापासून, बाय द नायट्रेशन ऑफ पायरिडिन हा तुमचा प्रॉडक्ट. अशा प्रकारे हे नायट्रेशन होते. व्हिगरस कंडिशन हाय टेम्परेचर यूज केलं आहे. ओके, हे झालं इट्स ऑल अबाउट नायट्रेशन. ओके, देन द पायरिडिन कॅन शोज द सल्फोनेशन रिॲक्शन बाय युझिंग द फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिड. आता बघू सल्फोनेशन कशी होते ते. Then second is the sulfonation. In sulfonation, the fuming sulfuric acid is used as a sulfonating agent. Sulfonation, pyridine when reacts with, हा pyridine जेव्हा रिॲक्ट होतो when reacts with fuming sulfuric acid. आता what is fuming sulfuric acid? Fuming sulfuric acid is the mixture of sulfur trioxide in various concentration मध्ये composition मध्ये घेतल्या जाते in a concentrated sulfuric acid also called as oleum, OLEUM. when oleum reacts with air it forms a sulfur trioxide. Okay, the oleum form that it forms a ओलियम जेव्हा सल्फर ट्रायऑक्साईड, जो सल्फर ट्रायऑक्साईड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 याचा जो मिक्सचर आहे त्यालाच आपण फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो. फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिड दॅट SO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इन प्रेझेन्स ऑफ मर्क्युरिक सल्फेट HgSO4 ॲट अबाउट 300 डिग्री सेल्सिअस. मर्क्युरिक सल्फेटमध्ये सल्फोनेशन होते 300 डिग्री सेल्सिअस. मी पहिलेही म्हटलं होतं नॉर्मल कंडिशनला रिॲक्शन होत नाही, तुम्हाला विगरस कंडिशनच यूज करावं लागेल या रिॲक्शनसाठी. पायरिडिन व्हेन अंडरगोज इन टू द सल्फोनेशन. याचं रिझन पण म्हटलं होतं मी की नॉर्मलला का होत नाही आणि विगरसला का होते. आता सल्फोनेशनमध्ये SO3H ग्रुप लागतो. या रिॲक्शन मध्ये जनरली SO3 हॅज अ इलेक्ट्रोफाइल, सल्फर ट्रायऑक्साईड इलेक्ट्रोफाइल म्हणून रिॲक्ट होतो. नंतर त्याचं प्रोटोनेशन करून मग हा प्रॉडक्ट होतो. आता हे बघा पायरिडिन 3 सल्फोनिक ॲसिड. द नेम ऑफ द कंपाऊंड इज द पायरिडिन 3 सल्फोनिक acid. Pyridine 3 sulfonic acid. The name of the compound is the. याच्यापासून तुम्ही अशा प्रकारचं पायरिडिन 3 सल्फोनिक ॲसिड पण बनवू शकतात पायरिडिनचं सल्फोनेशन वरून करून. याच्यामध्ये फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिड यूज केलं आहे. ओके, इट्स ऑल अबाउट द सल्फोनेशन. आता पायरिडिन ऑल्सो कॅन शोज द हॅलोजिनेशन रिॲक्शन. Pyridine also undergoes into the halogenation. आता हा halogenation reaction शो करतो. आता कसं? Third reaction is the halogenation. What is halogenation? Halogenation means the replacement of aromatic hydrogen by the halogen. It's called as halogenation. It is a one type of electrophilic aromatic substitution reaction in which the halonium ion form that is acts as an electrophile. Okay,
याच्यामध्ये हॅलोनियम आयन ॲज अ इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो. आता हा पायरिडिन आहे तुमचा. आता पायरिडिन व्हेन अंडरगोज इन टू द हॅलोजिनेशन दॅट इज ब्रोमिनेशन. आता ब्रोमिनेटिंग एजंट Br2 by using a charcoal at about 220 to 300 degree Celsius which is given 220 ते 300 डिग्री सेल्सिअस. मी पहिलेही म्हटलं होतं, आताही म्हणतो, हॅलोजिनेशन आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे, नॉर्मल कंडिशनला होत नाही, व्हिगरस कंडिशन यूज करावं लागेल. व्हिगरस कंडिशन कोणती की हाय टेम्परेचर. ओके. आता ब्रोमिनेशन जो आहे, आता व्हेपर्स ऑफ पायरिडिन अँड ब्रोमिन दे पास ओव्हर अ चारकोल ॲज अ कॅटलिस्ट. चारकोलवरून त्याचे व्हेपर्स पास केले जाते आणि त्याच्यापासून तुम्हाला मिक्सचर ऑफ ब्रोमो प्रॉडक्ट, ब्रोमो प्रॉडक्टचं मिक्सचर मिळते. 3 ब्रोमो पायरिडिन प्लस 3, 4, 5 3, 5 डायब्रोमो पायरिडिन. हा काय आहे? 3 ब्रोमो पायरिडिन. आता मिक्सचर ऑफ, आता हे ब्रोमोनियम जे आहे, ब्रोमोनियम Br पॉझिटिव्ह इज फॉर्म दॅट इज ॲज अ इलेक्ट्रोफाईल आणि त्याचा न्यूक्लियोफाईलचा अटॅक त्याच्यावर होतो. बाय द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन बाय द फॉर्मेशन ऑफ डिफरंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर which upon deprotonation gives the product. आता इथं मिक्सचर ऑफ ब्रोमोनियम आयन फॉर्म करते. आता हाय टेम्परेचर असल्यामुळे ही पोझिशन पण ॲक्टिव्ह आहे. आता ओव्हर ब्रोमिनेशन झालेलं आहे इथं तुमचं. कसं मी पहिलेही म्हटलं होतं, 3 पोझिशन जी आहे ना ती ॲक्टिव्ह असते आणि तिचं इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय असते? जास्त असते. आणि त्या 3 पोझिशनला इलेक्ट्रोफाईलचा अटॅक केल्यानंतर जो रेजोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म होतो तो स्टेबल असतो. इथं ते फॉर्म झालेला आहे. 3 ब्रोमो पायरिडिन पण फॉर्म झाला. इथं 3, 5 डायब्रोमो पायरिडिन. इथं ओव्हर ब्रोमिनेशन झालं. याचं कारण की ही पोझिशन 4, 5 5th पोझिशन पण माहिती आहे का, या पोझिशनवर जेव्हा ब्रोमिनचा अटॅक होतो तेव्हा त्याचा जो रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म होतो तो पण स्टेबल असतो. म्हणून ओव्हर ब्रोमिनेशन आहे, कारण की इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते. ओके. म्हणून हे ओव्हर ब्रोमिनेटेड प्रॉडक्ट तुम्हाला मिळते. ओके. दिस इज ऑल अबाउट द ब्रोमिनेशन. व्हेन पायरिडिन अँड ब्रोमिन वेपर्स पास ओव्हर अ चारकोल. चारकोल याच्यामध्ये काय यूज केलेलं आहे? ॲज अ कॅटलिस्ट at about 220 to 300 degree Celsius it forms a mixture of bromo product, that is 3 bromo pyridine and 3, 5 dibromo pyridine. Okay, it's all about the halogenation. Then 4th is the mercuration. Actually Friedel-Crafts alkylation, Friedel-Crafts reaction आहे 4th मध्ये, तेही सांगून देतो मी तुम्हाला. फ्रीडल-क्राफ्ट. आता फ्रीडल-क्राफ्ट रिॲक्शन ॲक्च्युली हे शो करत नाही. कोण? पायरिडिन. का की फ्रीडल-क्राफ्टमध्ये जो इलेक्ट्रोफाईल जनरली फॉर्म होतो तो वीक असतो आणि ऑलरेडी हा वीक न्यूक्लियोफिलिक असल्यामुळे वीक न्यूक्लियोफाईल डू नॉट रिॲक्ट विथ वीक इलेक्ट्रोफाईल. दॅट तिथं तुमची केमिकल डिमांड सॅटिस्फाय होत नाही. जर रिॲक्ट व्हायचं असेल तर स्ट्रॉंग हा वीक सोबत होतो किंवा स्ट्रॉंग किंवा वीक सोबत तेवढं हे होत नाही. आता फ्रीडल-क्राफ्ट रिॲक्शनमध्ये पायरिडिन जो आहे हा वीक न्यूक्लियोफाईल म्हणून ॲक्ट होतो. का की नायट्रोजन जो आहे हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे रिंगमधले इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करतो, म्हणून तो वीक न्यूक्लियोफाईल. बट फ्रीडल-क्राफ्ट रिॲक्शनमध्ये जो AlCl3 असतो किंवा FeCl3 यूज ॲज अ लेविस ॲसिड. आता
पायरिडीन मधल्या नायट्रोजनवर काय असते, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मी पहिलेही म्हटलंय, जेव्हा तुम्ही पायरिडीनचं स्ट्रक्चर स्टडी केलात तेव्हा मी म्हटलंय की लोन पेअर इन केस ऑफ पायरिडीन इज प्रेझेंट इन अ sp2 स्टेट ऑफ हायब्रिडायझेशन विच डज नॉट अंडरगोज इन टू द रिंग डिलोकलायझेशन. म्हणजे ती रेझोनन्स मध्ये जात नाही. इट इज अवेलेबल फॉर द donation. It is 100% available for the donation. Therefore, the pyridine can act as a Lewis base. Pyridine can act as a Lewis base. Therefore, it reacts with the Lewis acid, different Lewis acid, because this AlCl3 is having a vacant d orbital. Therefore, it can accept a pair of electron and perform the role of Lewis acid. Therefore, when this pyridine, this is a Lewis acid. आता pyridine acts as a Lewis base. इथं का होत नाही, फ्रीडल कार्ब रिॲक्शन न होण्याचंही कारण असं आहे की जो पायरिडीन आहे ह्याच्याकडे लोन पेअर आहे 100% अवेलेबल, आणि जो फ्रीडल कार्ब रिॲक्शन मध्ये AlCl3 तुम्ही यूज करता ॲज अ लेविस ॲसिड, ह्या दोघांमध्येच रिॲक्शन होऊन जाते ऑलरेडी पहिलेच, कारण की याच्याकडे वॅकंट डी ऑर्बिटल असल्यामुळे हा याला इलेक्ट्रॉन देऊन देतो वॅकंट डीला, आणि इट फॉर्म्स अ लेविस ॲसिड बेस कॉम्प्लेक्स दॅट इट फॉर्म्स अ लाईक स्ट्रक्चर N पॉझिटिव्ह यानं लोन पेअर दिल्यावर आणि AlCl3 निगेटिव्ह. इट फॉर्म्स अ कॉम्प्लेक्स लेविस ॲसिड बेस कॉम्प्लेक्स. काय फॉर्म करतो तो, लेविस ॲसिड बेस कॉम्प्लेक्स. म्हणून तुमचे फ्रीडल कार्ब रिॲक्शन होत नाही. याचे दोन रिझन आहे, वीक न्यूक्लियोफिलिक असल्यामुळे, एक दुसरं नायट्रोजनची लोन पेअर ही तो ॲज अ लेविस बेस म्हणून ॲक्ट होते आणि AlCl3 सोबत रिॲक्ट होतं. आता मला सांगा, फ्रीडल कार्ब होण्यासाठी काय लागते तुम्हाला, ॲज अ कॅटलिस्ट, लेविस ॲसिड ॲज अ कॅटलिस्ट. जर लेविस ॲसिडच ऑलरेडी त्या पायरिडीन सोबत रिॲक्ट होऊन जात असन तर ती तुमची रिॲक्शन फॉरवर्ड होईल, प्रोसीड होईल का फॉरवर्ड डायरेक्शनला, नाही होणार. बरोबर आहे. म्हणून माहिती आहे का, या रिॲक्शनमध्ये पायरिडीन लेविस बेस ॲक्ट होतो आणि लेविस ॲसिड AlCl3 ॲक्ट होतो आणि लेविस ॲसिड बेस कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. या रिॲक्शनला इथंच तो ऑलरेडीच कन्झ्युम जर होऊन जात असेल AlCl3 तर फॉरवर्ड डायरेक्शनला रिॲक्शन जाण्याचं काही रिझनच नाही आहे. बरोबर आहे. It's all about the Friedel Crab. Okay, it's all about the Lewis acid base complex formation. Then the mercuration is, fifth reaction is the mercuration. आता mercuration मध्ये काय होते, जनरली mercuration जी आहे, पायरिडीन जो आहे तुमचा, हा पायरिडीन आणि मर्क्युरिक ॲसिटेट. व्हेन पायरिडीन रिॲक्ट्स विथ मर्क्युरिक ॲसिटेट, आता मर्क्युरिक ॲसिटेटचं स्ट्रक्चर AgCH3COO/2. दिस इज अ मर्क्युरिक ॲसिटेट. मर्क्युरिक ॲसिटेट. ओके. आता याच्यामध्ये पायरिडीन जो आहे हा न्यूक्लियोफाइल ॲक्ट होतो. आता मर्क्युरिक ॲसिडेटचं स्ट्रक्चर तुम्ही बघून घ्या. HgOCO/CH3OCOCH3. मर्क्युरी हा मेटल असल्यामुळे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर असते, म्हणजे मर्क्युरीवर कोणतं चार्ज येते, मर्क्युरीपेक्षा ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, म्हणून बॉन्ड पेअर इकडे जाते. मग जनरली जेव्हा एखादा न्यूक्लियोफाइल अटॅक करतो मर्क्युरीवर तेव्हा हा बॉन्ड असा ओपन होतो आणि इट फॉर्म्स अ HgOCOCH3. अशा प्रकारचं इलेक्ट्रोफाइल दॅट इज मर्क्युरेशन. आणि ॲसिटेट CH3COO निगेटिव्ह आणि इथचा जो H निघतो तो घेऊन तो ॲसिटिक ॲसिड बाहेर पडतो, म्हणजे तुमचा प्रॉडक्ट फॉर्म होईल इथं
HgOCOCH3. HgOCOCH3. This is a 3-acetoxy mercury, 3-acetoxy mercury pyridine. थ्री ॲसिटॉक्झी हा मर्क्युरी आणि हा पायरिडिन. 3-acetoxy मर्क्युरी पायरिडिन आणि तुमचा काय आहे ॲसिटिक ॲसिड प्लस बुक्समध्ये दिलेलं नाही आहे तुमच्या प्लस CH3COOH ॲसिटिक ॲसिड. अशा प्रकारे ही मर्क्युरेशन रिॲक्शन होते. इट्स ऑल अबाउट द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन पायरिडिन. कोणकोणत्या बघितल्या आपण? नायट्रेशन, सल्फोनेशन, then halogenation, then Friedel-Crafts reaction does not shown by the pyridine, and then mercuration. These are the reactions which is shown by the pyridine. Now the pyridine also can show the nucleophilic substitution reaction. It can easily show. Why it shows the nucleophilic substitution reaction? आता pyridine मध्ये जो नायट्रोजन आहे मी पहिलेही म्हटलं होतं तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करतो, म्हणजे रिंगला इलेक्ट्रोफिलिक करतो. जर रिंग थोडीही इलेक्ट्रोफिलिक झाली तर न्यूक्लिओफाईलचा अटॅक पॉसिबल आहे. न्यूक्लिओफाईल काय करेल? इझिली इलेक्ट्रोफाइलिक सेंटरवर अटॅक करेल आणि तुमची रिॲक्शन कोणती? न्यूक्लिओफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन पॉसिबल होईल. आता याच्यामध्ये जो स्ट्रक्चर फॉर्म होतो रेझोनेटिंग स्ट्रक्चर, याच्यामध्ये नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज येतो सेकंड अँड फोर्थ पोझिशनला जेव्हा अटॅक होतोय. म्हणजे न्यूक्लिओफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन इन केस ऑफ पायरिडिन इट इज पॉसिबल ॲट और इट इज फेवरेबल ॲट सेकंड अँड फोर्थ पोझिशन, नॉट फेवरेबल ॲट थर्ड पोझिशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कसं होतं? इट इज फेवरेबल ॲट थर्ड पोझिशन अँड नॉट फेवरेबल ॲट सेकंड अँड फोर्थ पोझिशन. या त्याच्याच उलट न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी कशी होईल? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन हे फेवरेबल आहे सेकंड अँड फोर्थ पोझिशनला अँड नॉट फेवरेबल ॲट थर्ड पोझिशन, नॉट फेवरेबल ॲट थर्ड पोझिशन. याचं रिझन की थर्ड सेकंड अँड फोर्थ पोझिशनमध्ये नायट्रोजन जो आहे हा निगेटिव्ह चार्ज बिअर करतो. थर्ड पोझिशनला मधल्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये नायट्रोजनवर कोणताच निगेटिव्ह चार्ज येत नाही. हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ते आपण उद्या बघणार आहोत. व्हॉट इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन अँड विच आर द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन शोन बाय द पायरिडिन. वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे रिॲक्शन आहे ते आपण बघणार आहोत उद्या. ओके, गॉट इट. थँक्यू.